तर मैत्रिणींनो, असं संध्याकाळचा वेळ होता आणि बहिणीला घेऊन बाहेर निघाली मार्केटला. तर तिथेच माझ्या एरियामध्ये ना बाजूला एक इस्कॉन टेम्पल आहे. तर तिला बोलली, चल आपण त्या मंदिरामध्ये जाऊन राधाकृष्णाचं दर्शन घेऊन येऊया. तर इथे पूर्ण मंदिराचं सगळं काम ना इतकं छान संगमरवरी दगडानं केलेलं आहे. आणि आम्ही आतमध्ये आल्याबरोबर ना आरती चालू होती संध्याकाळची. इथे एका साईडला मुलं गरबा करतायत, तिथे खूप झांज वगैरे वाजवून आरती करतात ना, ते गरबाच्या ह्याच्यावर तालावरती मुलं मुली एका साईडला डान्स करत होते, म्हणजे गरबा करत होते आणि इथे आरती पण चालू होते. खूप छान वाटत होतं. आणि इथे बघा दुसऱ्या साईडला मुली पण गरबा खेळत आहेत. असा पूर्ण ग्रुप मोठा होत जातो, जसं जसं येतात तसं तसं ती लोकं जॉईन होत जातात. आणि इथे आरती वगैरे झाल्याच्या नंतर आम्ही छान असं मस्त राधाकृष्णाचं वगैरे जगन्नाथपुरीचं दर्शन घेतलं आणि खाली येऊन प्रसाद घेतला. प्रसाद तिथेच बसून खाण्याची सुद्धा सोय आहे. तर बहिणीनेच तिथून एक बुक स्टॉलमधून भगवद्गीता घेतली आणि मी श्रीकृष्णाच्या 2 स्टोरी बुक घेऊन घरी आलो.